विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या सेशनमध्ये. आपण पाहतोय चालू घडामोडी येणाऱ्या परीक्षेमध्ये 2024 म्हणजे ज्याला आपण वार्षिक 2025 जे आहे ते महत्वाचे आहे. 2024 आणि 2025 च्या हेडलाईन्स किंवा 2024 आणि 25 मधले जे वार्षिक आहे तो आपण कव्हर करणार आहे. या लेक्चरमध्ये 1 जानेवारी 2024 पासून 31 डिसेंबर 2024 पर्यंत असणाऱ्या सगळ्या राष्ट्रीय घडामोडी वार्षिकी जे आहेत ते आपण कव्हर करतोय. त्यामुळे वेळ न घालवता सुरुवात करूया सेशनला. इथं दिसत असेल तुम्हाला संक्षिप्त राष्ट्रीय घडामोडी वार्षिकी 2025 म्हणजे 2025 वार्षिकी आहे म्हणजे 2024 मधला सगळा जो कंटेंट आहे तो आपण घेतोय. पहिली घडामोडी जी आहे ती सुरुवात करूया आपण. अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेस सुवर्ण महोत्सव आवृत्तीचं उद्घाटन झालेलं आहे. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेस सुवर्ण महोत्सवी. आता हे सुवर्ण महोत्सवी म्हणजे 50 वर्ष जे आहेत ती झालेली आहेत. कुणाला? अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेसला. हे गुजरात गांधीनगर ते 19 नोव्हेंबर 2024 हस्ते कुणाच्या? गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालेलं आहे. ठीक आहे, तर ही अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेस ही कुठं पार पडलेली आहे? तर गुजरात गांधीनगरमध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याचा. दुसरी हेडलाईन, दुसरा मुद्दा आहे पहिल्या नाईट सफारी पार्क कुठे आहे? तर पहिलं नाईट सफारी पार्क जे आहे तो उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे भारतातील पहिलं नाईट सफारी पार्क आहे ते विकसित केलेलं आहे. म्हणजे इथं भारतातील पहिलं नाईट सफारी पार्क लखनौ मध्ये हे विकसित केलेलं आहे. तिसरी हेडलाईन्स आहे देशातील 56वा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो कुठे आहे? तर छत्तीसगड मधील गुरु घासीदास तमोर पिंगळा. हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न बनू शकतो येणाऱ्या एक्झाम मध्ये. तर देशातील 56वा व्याघ्र प्रकल्प आहे आणि हा कुठला आहे? छत्तीसगड या राज्यातला गुरु घासीदास तमोर पिंगळा. तर पिंगळा जो आहे तो असा 56 पिंगळा आहे हे लक्षात ठेवा आणि हे कुठं आहे? छत्तीसगड मध्ये. देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कुठला आहे? तर हा नागार्जुन सागर श्रीशैलम हे त्याचं नाव आहे. नागार्जुन सागर श्रीशैलम हे देशातला सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे आणि मानस व्याघ्र प्रकल्प जो आसाम मधला आहे यानंतर देशातला हा तिसरा सर्वात मोठा प्रकल्प व्याघ्र प्रकल्प आता होतोय. म्हणजे हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये दोन प्रश्न दडलेले आहेत. एक तर देशामध्ये 56वा व्याघ्र प्रकल्प हा पिंगळा आहे जो छत्तीसगड मधला आणि हा आता देशातला थर्ड लार्जेस्ट व्याघ्र प्रकल्प आहे. सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प कुठला आहे असं विचारलं तर नागार्जुन सागर श्रीशैलम. ठीक आहे, तर हा आहे. त्यानंतर पुढची हेडलाईन छत्तीसगडमध्ये चौथा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आता गुरु घासीदास तमोर पिंगळा हा ठरलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया. जीसॅट जो आहे जीसॅट N2 उपग्रहाचं प्रक्षेपण झाले. इथं केलेलं आहे बघा, उपग्रह हा लॉन्च इस्रोने केलेला आहे. जीसॅट N2 इथं. आता इथं जो आहे तो 4700 किलो वजनाचा हा भारतातील सर्वात अवजड किंवा जड संचार उपग्रह आहे. हा याचं नाव आहे जीसॅट N2. ठीक आहे, तर हा देशातला आतापर्यंतचा सर्वात अवजड संचार उपग्रह आहे. ऑस्ट्रेलियन विद्यापीठामध्ये गुजरातमध्ये कॅम्पस जे आहे ते विकसित केलेलं आहे. त्या ऑस्ट्रेलियाची युनिव्हर्सिटी जी आहे ती आता गुजरातमध्ये कॅम्पस ही निर्माण करते. पुढे आहे 6वा प्रश्न. नवीकरणीय ऊर्जाचा 220 गिगावॅटचा पल्ला पार पडलेला आहे. ठीक आहे, तर हे नवीकरणीय ऊर्जा जे आहे त्यांनी किती गिगावॅटचा पल्ला पार केलेला आहे? तर 220 गिगावॅट. हा प्रश्न येऊ शकतो. सर्वाधिक अक्षय ऊर्जाची क्षमता आहे भारतामध्ये ती कुठल्या राज्यात आहे? तर राजस्थानचा पहिला क्रमांक लागतो. सर्वाधिक अक्षय ऊर्जेमध्ये राजस्थानचा पहिला, गुजरातचा दुसरा, तमिळनाडूचा तिसरा आणि कर्नाटकचा चौथा. हे क्रमानं विचारतील तुम्हाला. राजस्थान, गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटक. याच्यासाठी ट्रिक्स देतो. राघू जो आहे तो ताक पितोय. राघू राघू हा ताक पितोय. हे आहे अक्षय ऊर्जा. त्यामध्ये 1 नंबर राजस्थान आहे हे लक्षात घ्या. भारताची अक्षय ऊर्जा क्षमतेसाठी क्रम जर विचारला तर भारतामध्ये सर्वाधिक जी क्षमता आहे अक्षय ऊर्जेमध्ये ती आपण निर्माण करतो सौर ऊर्जेतून. त्यानंतर 2 नंबर जे आहे ते पवन ऊर्जेतून. त्यानंतर आहे जलविद्युत प्रकल्पातून आणि 4 नंबर जो आहे तो बायोमास मधून. त्यामध्ये लक्षात ठेवा सौर ऊर्जेमधून सर्वात जास्त आपण काय निर्माण करतोय? अक्षय ऊर्जा निर्माण करतोय आणि भारतामध्ये 1 नंबर कोणाचा आहे? राजस्थान राज्याचा आहे. 2 नंबर गुजरातचा आहे, त्यानंतर तमिळनाडू आणि त्यानंतर कर्नाटक. 7वा मुद्दा आहे भूजल व्यवस्थापन सुधारण्याच्या उद्देशाने केंद्रीय जलशक्ती मंत्रालय जे आहे यांनी एक पोर्टल लॉन्च केलेलं आहे.
हे पोर्टल कुठलं आहे तर भूनीर पोर्टल आहे. अशा पद्धतीचे प्रश्न कंबाईन आणि राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला दिसले. करंट अफेअर्स मध्ये हे भूनीर पोर्टल हे कुठल्या मंत्रालयाने सुरू केलंय तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालय हे भूजल व्यवस्थापनासाठी सुरू केलेलं आहे. नीर म्हणजे पाणी आहे, कानडी भाषेमध्ये नीर जे आहे ते नीर म्हणजे पाणी आहे. त्यामुळे भूनीर पोर्टल हे लक्षात ठेवा जलशक्ती मंत्रालयाचा प्रोजेक्ट आहे. त्यानंतर इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी जे आहे, ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी ASA यांच्यामध्ये करार झालाय. कशासाठी आहे तर गगनयान मोहीम जे आहे ते गगनयान मोहिमेसाठी हा करार आहे. करार जो आहे तो अंतराळ संस्थे जो आहे इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी मध्ये कुठल्यासाठी मिशन गगनयानसाठी. 9वा पॉइंट आहे सिलोफर पंचामृत कलश. आता सिलोफर पंचामृत कलश नेमकं काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनू यांना चांदीपासून बनवलेला हा जो सिलोफर पंचामृत कलश जो आहे तो भेट दिलेला आहे. आता हा भेट सिलोफर पंचामृत कलश नेमका कसा आहे तर इथं दिलाय बघा. हा सिलोफर हा पंचामृत कलश हा चांदीपासून बनवलेला आहे आणि हा कुणाला दिलेला आहे तर हा बोला कुणाला दिलेला आहे ही स्ट्रिक्स आहे. बोला टिनूला दिलाय नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि हा कलश जो आहे तो कोल्हापूरचा अभिमान आहे कारण कोल्हापूरमध्ये पारंपरिक कारागिरांचे हे अप्रतिम उदाहरण आहे. कोल्हापूरमध्ये भोकरीसारख्या भागामध्ये चांदीचे जे व्यवसाय आहेत हे व्यवसाय खूप मोठ्या पद्धतीने आहेत आणि त्यामुळे कोल्हापूरच्या कारागिरांनी बनवलेलं हे कलश आहे त्याचं नाव आहे पंचामृत सिलोफर पंचामृत कलश आणि कोणाला दिलेलं आहे बोला ही स्ट्रिक्स आहे तुमची बोला टिनूला दिलेलं आहे नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष. त्यानंतर पुढचा आहे मुद्दा 10वा प्रसार भारतीचं OTT प्लॅटफॉर्म जे आहे ते सुरू झाले. आता प्रसार भारती जे आहे यांनी काय निर्माण केले OTT प्लॅटफॉर्म. जागतिक दूरदर्शन दिन जो आहे तो 21 नोव्हेंबर आहे. 21 नोव्हेंबर 2024 मध्ये हे नवीन OTT प्लॅटफॉर्म जो आहे तो OTT प्लॅटफॉर्म यांनी सुरू केलेला आहे. कोणी सुरू केलाय प्रसार भारती यांनी सुरू केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे बघूया. प्रश्न क्रमांक 11 आहे ऑपरेशन सागर मंथन. हे ऑपरेशन सागर मंथन काय तर लॉर्ड ऑफ ड्रग हा ड्रगचा राजा ज्याला म्हणून ओळखलं जातं ते आहे कुख्यात तस्कर हाजी सलीम. तर हाजी सलीम जो आहे तो लॉर्ड ऑफ ड्रग आहे. याला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचं साम्राज्य जे आहे त्याचं नष्ट करण्यासाठी हे निर्माण केलंय ऑपरेशन सागरी मंथन. तर ऑपरेशन सागरी मंथन हे कशासाठी कुख्यात तस्कर जो आहे अंमली पदार्थ तस्कर तर हाजी सलीम जे आहे याचं मार्केट जे आहे ते उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सागर मंथन केलेलं आहे. त्यानंतर 12वा पॉइंट आहे बघा उपग्रह टू डिव्हाइस. ओके हे उपग्रह टू डिव्हाइस हे उपग्रह इंटरनेट सेवा जे आहे ते लॉन्च झालेले आहे. भारत संचार निगम लिमिटेड जे आहे त्याला आपण BSNL म्हणतोय. यांनी देशातील पहिली डायरेक्ट टू डिव्हाइस ही उपग्रह जे आहे ती इंटरनेट सेवा सुरू केलेली आहे 13 नोव्हेंबर 2024 रोजी. तर हे प्रश्न येऊ शकतात D2D डायरेक्ट टू डिव्हाइस हे कोणी सुरू केले भारत संचार निगम लिमिटेड BSNL ने काय सुरू केले उपग्रह टू डिव्हाइस हे उपग्रह इंटरनेट सुरू केलेलं आहे. त्यानंतर पहिला बोडोलँड महोत्सव. आता हा प्रश्न जो आहे तो फिक्स येऊ शकतो परीक्षेला. पहिला बोडोलँड महोत्सव जो आहे तो कुठं भरलेला आहे तर पहिला बोडोलँड उत्सव जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे ज्यांनी 15 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्लीमध्ये पहिला बोडोलँड महोत्सव जो आहे तो याचं उद्घाटन केलेलं आहे. तर हा पहिला बोडोलँड महोत्सव हे कुठं पार पडलेलं आहे तर नवी दिल्लीमध्ये उद्घाटन ऑब्विसली कोण केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. 14वा पॉइंट बघा सराय काले खान. हा सराय काले खान चौकाचं नामकरण केलेलं आहे. आता जो सराय काले खान चौक होता हा कुठं होता आणि त्याचं नाव सध्या काय केलंय त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. केंद्र सरकारनं भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील सराय काले खान या चौकाचं नाव बदलून आता 15 नोव्हेंबर 2024 रोजी काय होणार आहे तर बिरसा मुंडा यांच्या नावावर ठेवलेलं आहे. चित्र दिसत असेल सराय काले खान जे आहे ते अड्डा आपका स्वागत आहे असं होतं. आता तिथं भगवान बिरसा मुंडा यांची कितवी जयंती असं विचारते तर यांची 150वी जयंती आहे हे लक्षात ठेवा. आणि हे तारीख आहे 15 नोव्हेंबर 2024 रोजी सराय काले खान याचं नाव बिरसा मुंडा झालेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 15वा प्रश्न आहे दरभंगा मध्ये एम्स ची पायाभरणी झालेली आहे. एम्स जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 नोव्हेंबर 2024 रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान ज्ञान संस्थेची पायाभूत केली आणि बिहारमधील ही दुसरी एम्स आहे. तर हे कुठं झालेलं आहे दरभंगा इथं एम्स जे आहे ते एम्स ची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न 16वा डिजिटल
डिजिटल लोकसंख्या घड्याळ हे पहिल्या डिजिटल लोकसंख्या घड्याळाचं उद्घाटन इन्स्टिट्यूट फॉर सोशल इकॉनॉमिक चेंज बंगळुरू येथे 8 नोव्हेंबर 2024 रोजी झालेलं आहे. तर हा प्रश्न आहे डिजिटल लोकसंख्या घड्याळ कुठे आहे? तर डिजिटल लोकसंख्या घड्याळ हे कुठे आहे? बंगळुरूमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं काय कुठल्या दिवशी वगैरे केले ह्याच्यावरती फार प्रश्न येत नाही, पण डिजिटल लोकसंख्या घड्याळ जे आहे, जैविक घड्याळ, डिजिटल लोकसंख्या घड्याळ हे जे उद्घाटन झालेले आहे 2024 मध्ये, याच्या संबंधित प्रश्न बनू शकतात. हे घड्याळ कर्नाटक आणि देशाच्या लोकसंख्येतील रिअल टाइम याचा अंदाज जो आहे तो अंदाज प्रदान करेल. ISEC आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांचा संयुक्तिक हा प्रकल्प आहे डिजिटल लोकसंख्येचा घड्याळ. डिजिटल लोकसंख्येचा घड्याळ कुठे आहे? बंगळुरू मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर म्हणजे घड्याळ म्हणजे वेळ. आता सध्या कुठं बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर IPL मध्ये पहिल्यांदा कामगिरी चांगली करतोय, त्यामुळे हे वेळ त्यांची बदलले, हे लक्षात ठेवा. डिजिटल वेळ बदललेले आहे, असं हे लॉजिक आहे बंगळुरूचं आहे. त्यानंतर 17वा पॉईंट काय आहे? तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 29 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्लीतील जनगणना भवनात पटेल यांच्या पुतळ्याचं काय केलंय? अनावरण केलेलं आहे. आपल्याला माहित आहे जगातला सगळ्यात उंच जो पुतळा आहे तो सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे, नर्मदा नदीच्या तटावरती. ठीक आहे. तर त्यानंतर वल्लभभाई पटेल यांचा पुतळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील जनगणना भवनात हा याचं उद्घाटन केलेलं आहे. 18वा पॉईंट आहे कावेरी मिट्स गंगा कार्यक्रम. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. कावेरी मिट्स गंगा म्हणजे ह्या दोन नद्या आहेत, कावेरी मिट्स गंगा. हा प्रोजेक्ट काय? तर परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी 2 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे अमृत परंपरा मालिका जी आहे ती कावेरी मिट्स गंगा या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. आणि यामध्ये कावेरी मिट्स गंगा म्हणजे दक्षिण भारतातील नृत्य आणि संगीत परंपरा ह्या उत्तर भारतात आणायला त्यांनी हे कार्यक्रम नेमका काय बघा, कावेरी मिट्स गंगा. आता भारताचा जर नकाशा आपण बघितला तर भारताच्या नकाशामध्ये ही गंगा जी आहे ही गंगा इथं अशी वाहते. ठीक आहे. आणि कावेरी नदी जी आहे ती दक्षिणेकडे आहे. म्हणजे काय आहे, तर उत्तरेतलं कल्चर आणि दक्षिणेतलं कल्चर हे दोन्ही एकत्र करायचं आहे. म्हणून कावेरी मिट्स गंगा हा प्रोजेक्ट जो आहे हा प्रोजेक्ट त्यांनी विकसित केलेला आहे. तर ह्याच्यावरून तुम्हाला कावेरी मिट्स गंगा आणि ह्याचं ओपनिंग जे आहे हे ओपनिंग सगळ्यांनी विचारतील परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी 2 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्लीमध्ये हा प्रोजेक्ट लॉन्च केलाय. काय आहे नेमकं? कावेरी मिट्स गंगा दक्षिण भारतातील नृत्य आणि संगीत परंपरांना उत्तर भारताशी जे कल्चर आहे त्याला जोडण्यासाठी हा प्रकल्प आहे. पुढचा पॉईंट आहे 19वा अयोध्येत जागतिक विक्रम झालेला आहे. कशा संदर्भात आहे? अयोध्येतील दीपोत्सवाच्या 8व्या आवृत्ती जी आहे त्या आवृत्ती 30 ऑक्टोबर 2024 रोजी एकाच वेळी आरती करणारे सर्वात जास्त लोक आणि तेलाच्या दिव्यांचे सर्वात मोठे प्रदर्शन घडलेलं होतं. हा खूप चर्चित मुद्दा होता, वर्ल्ड रेकॉर्ड झालं होतं. या 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे एक तर सगळ्यात जास्त लोक पण होती आणि जे दिवे लावलेले होते ते सगळ्यात जास्त होते. शरयू नदीकाठी हे हा जो दीपोत्सव चाललेला होता आणि हा कितवा होता? तर आठवावा प्रताप असं लक्षात ठेवा. ओके. आणि सरयू नदीच्या किनारी किती दिवे लावले होते? पण 2.5 दशलक्ष दिवे लावले होते. हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. ओके. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 2.5 दशलक्ष दिवे लावलेले होते. तर हे 8वा रेकॉर्ड हे लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे देशातील पहिले लेखकांचे गाव काय आहे? तर हा प्रश्न येऊ शकतो. देशातील पहिलं लेखकांचं गाव जे आहे याचं उद्घाटन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 25 ऑक्टोबर 2024 रोजी डेहराडून पासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावरचं एक गाव आहे थानो. त्या थानो गावाचे मध्ये लेखकांचं गाव म्हणून याला प्रसिद्ध आहे. तर हे कुठं आहे हे लक्षात ठेवा, उत्तराखंड मध्ये. उत्तराखंड आणि याचं गाव आहे थानो. या गावाला लेखकांचं गाव असं म्हणतात. म्हणजे लेखक जे आहे हे लक्षात ठेवा, लेखक नेहमी सांगायला लागलेत 9 हे ऑप्शन मध्ये थानो येणार, लक्षात ठेवा. लेखक म्हटलं की 9 लक्षात ठेवा. हे गाव माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक जे आहेत यांची संकल्पना आहे. हे रमेश पोखरियाल निशंक यांची संकल्पना, हे लेखकांचं गाव आहे. आता हे याच्यावरती प्रश्न येईल पुढच्या कालावधी आपण भारतातील अशी पहिली जी काही गाव आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ जो आहे तो मांडणार आहोत. आता 21वा पॉईंट आहे सोहराई चित्रकला. आता ही सोहराई चित्रकला जी आहे ते कझान रशियाचे येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेत, आता ही BRICS ब्रिक्स परिषद जी आहे ती कुठे पार पडली होती? रशियामध्ये पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष
हे पुतीन आहे. पुतीन यांना झारखंड मधील हजारीबाग जिल्ह्यातील सोहराई चित्रकला भेट दिली होती. आता हे लक्षात ठेवा, कुणाला काय काय भेट द्यायला गेलेत पंतप्रधान. तर इथं आपण लक्षात ठेवा, व्लादिमीर पुतीन जे आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष, यांना काय केलेलं आहे, तर सोहराई चित्रकला जी आहे ती भेट दिलेली आहे. त्यानंतर ब्रिक्स परिषदेमध्ये मोदींना इराणचे राष्ट्राध्यक्ष होते, त्या इराणच्या राष्ट्राध्यक्षांना महाराष्ट्रातील मदर ऑफ पर्ल सी सेल वेस याची भेट दिली होती. ठीक आहे, तर हे इराणच्या राष्ट्राध्यक्षांना दिलं होतं. महाराष्ट्रातील मदर ऑफ पर्ल सी सेल वेस ही भेट दिली होती. त्यानंतर उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष जे आहेत यांना महाराष्ट्रातील वारली चित्रकला जी ती भेट दिली होती. आता हे जीवा म्हसे याच्यावरती प्रश्न आलेला होता. जीवा म्हसे यांनी ही वारली चित्रकला विकसित केलेली आहे, पूर्ण आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेली आहे. हे उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना वारली चित्रकला दिलेली आहे. त्यानंतर ब्रिक्स परिषदेमध्ये इराणच्या राष्ट्राध्यक्षांना मदर ऑफ पर्ल सी दिलेलं आहे. इराण म्हटलं की लक्षात ठेवा, इराणचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांचं नुकताच 2024 मध्ये अपघाती निधन झाले, हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं त्यांचं. हे मदर ऑफ पर्ल सी, ठीक आहे, तर हे वेस भेट दिली होती. आणि पुतीन साहेबांना आपण काय दिलेलं आहे, सोहराई चित्रकला भेट दिलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, ही चित्रकला भेट दिलेली ही परिषद आहे ब्रिक्स, आणि याच्यावरती प्रश्न येईल ब्रिक्स परिषद ही रशियामध्ये. पुढे नमो भारत दिवस काय आहे, तर नमो भारत दिवस मध्ये नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन हा नवी दिल्लीमध्ये नमो भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय. ठीक आहे, नमो भारत दिवस हा नवी दिल्लीमध्ये साजरा करण्यात येतोय. नमो भारत ट्रेन याचा पहिला वर्धापन दिनाला हे सुरू झाले. आता नमो भारत ट्रेन जे ही भारतातील पहिली प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिस्टर सिस्टीम आहे. प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिस्टर सिस्टीम हा प्रश्न जो आहे तो पुढे पुन्हा येतो, तिथे आपण सविस्तर त्याची चर्चा करूया. पुढचा प्रश्न आहे 23वा. 23वा प्रश्न, निवासी शाळांना महर्षी वाल्मिकी यांचं नाव दिलेलं आहे. आता हे कुठल्या राज्याने दिलेलं आहे, तर कर्नाटकचे मुख्यमंत्री जे आहेत ते सिद्धरामय्या यांनी 17 ऑक्टोबर 2024 रोजी कर्नाटकातील सरकारी निवासी शाळा जे आहेत यांना नामकरण महर्षी वाल्मिकी निवासी शाळा असं करण्यात आलेलं आहे. आणि रायचूर विद्यापीठ जे आहे कर्नाटकातील त्याचंही नाव बदलले, त्याचं नाव महर्षी वाल्मिकी विद्यापीठ केलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, महर्षी वाल्मिकी विद्यापीठ हे कुठे आहे, निवासी शाळांना महर्षी वाल्मिकी विद्यापीठ असं नामकरण कुठल्या सरकारने केलेलं, तर कर्नाटक सरकार. आणि कर्नाटकचे सरकारचे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, जिथे काँग्रेसचं सरकार आहे. पुढे 24वा प्रश्न, हमसफर धोरण लागू झालेलं आहे. हमसफर धोरण काय, तर केंद्रीय मंत्री जे रस्ते आणि वाहतूक उड्डाण मंत्री आहेत नितीन गडकरी साहेब यांनी 8 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे हमसफर धोरण जे आहे ते जारी केलेले आहे. आणि हे राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना स्वच्छ प्रसारण ग्रह अर्भकासाठी वेगळी खोली अशा सुविधा आहेत. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, हे हमसफर धोरण आहे. हमसफर म्हणजे ज्यावेळेस लक्षात ठेवा आपण प्रवास करताना सगळ्यात महत्वाच्या समस्या खास करून महिलांना येतात त्या स्वच्छ प्रसारण ग्रह जे आहेत, राईट टू पीस ज्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं ते नाहीये भारतामध्ये. तर ते विकसित करण्यासाठी आणि अर्भक जे आहेत लहान मुलं त्यांना स्तनपान जे आहे ते करण्यासाठी इथं काही स्पेशल सुविधा नाहीये, तर ते आपण कुठल्या मिशन मध्ये, हमसफर मिशन मध्ये हे करतोय. त्यामुळे हे हमसफर धोरण लागू केलेलं आहे नितीन गडकरी साहेबांनी. त्यानंतर 25वा प्रश्न आहे, मोदींनी लिहिलेले गरबा गीत. आता मोदींनी हे गीत लिहिलेलं आहे, हे लक्षात ठेवा, गरबा गीत. आता याच्यावरील प्रश्न येऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑक्टोबर 2024 रोजी नवरात्रीच्या दिवशी साजरा होणारा दैवी स्त्री शक्तीला श्रद्धांजली म्हणून हे विशेष गरबा गीत लिहिलेलं आहे. त्या गीताचं नाव आहे अवती कला आहे. ठीक आहे, तर अवती कला आहे हे नाव आहे त्याचं त्या गाण्याचं. आणि ते गीत जे आहे ते गायलेलं आहे पूर्वा मंत्री यांनी गायलेलं गीत आहे. गीताचं नाव काय आहे, अवती कला आहे. ठीक आहे, आता आपण असं म्हणूया, नरेंद्र मोदी यांच्या भोवती अवती भोवती तू करते असते, अवती भोवती हे अवती कला आहे, हे यांच्या पुस्तकाचं नाव आहे. अशा पद्धतीचे 25 प्रश्न जे आहेत ते 25 प्रश्न आपण या लेक्चर मध्ये बघितलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण यानंतरचे जे 25 प्रश्न आहेत त्याची चर्चा करूया. तोपर्यंत थांबतो, पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात. जय हिंद.